हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असताल अशी आशा आहे. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आता घरातली सर्व कामं वगैरे आवरून मी आलेले आहे. आमच्या माळेवाडी परिसरामध्ये एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, तर तिथं आलेले आहे. तर मग म्हटलं तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करावा. तर संग्राम, विहान आणि विग्रह आम्ही असं तिघंजण आलेलो आहे. मुलांचं चाललंय इथं खेळायचं. त्यांच्या समोर म्हणजे मंदिराच्या समोरच इथं एक हे आहे, जिल्हा परिषद शाळा आहे. मग तिथं गेले होते मुलं खेळायला आणि मग माझी देवपूजा वगैरे झाली. तर अशा पद्धतीने आमचं मंदिर आहे. इथं हनुमान आहेत, मारुतीचं मंदिर पण आहे, परत इथं गणपती आहे. त्याच्यानंतर इकडं विठ्ठल रुक्मिणी आहे. तुम्हाला दिसत असेल. आज ना त्यांनी मंदिर उघडं ठेवायला पाहिजे होतं आषाढी एकादशी निमित्त, परंतु मलाच यायला लेट झालं काय माहीत, कारण आता जवळजवळ 10 वाजलेले. मग त्यांनी त्याच्यानंतर बहुतेक बंद पण केला असेल, माहीत नाही सकाळी उघडं होतं का काय. कारण कसं होतं, जरा लोकसंख्या कमी असल्यामुळं मग इथं शक्यतो कोणी एवढं येत नाही आणि लहान मुलं वगैरे असतात किंवा काही कुत्रे वगैरे, त्याच्यामुळं मग सारखी गेट लावलेलीच असतात मंदिरांचे. तर मुलांचं चाललंय इथं खेळायचं. चाललंय मुलांचं वरती खेळायचं. आम्हाला पहिली सुट्टी राहायची ना, आम्ही जेव्हा होतो ना शाळेत, तेव्हा शाळेचा गेट आहे ना, कधी कधी उघड राहायचं, आता बंद राहिला. हा ना. अरे ते काय होतं, काही कुत्रे वगैरे जातात ना त्या गेटच्या आतमध्ये, त्याच्यामुळे मग ते गेट बंद केलेलं असतं. आम्ही गेट टाकून गेलतो. हा ना. कॅमेरा लावलेला आहे ना तिकडे. आम्ही आता आलोय घरी. तर चाललोय आम्ही पै आलेलो आहे इथं. तर काय झालं, निम्म्या रस्त्यापर्यंत ते आले होते गाडीवर आणि त्यांना नंतर मग मळ्यात बोलवलेलं होतं. आमच्या इथंच एक जाधव माळ म्हणून आहे ना, तिथं ते गेले. मग आम्हाला त्यांनी इथं सोडलं. तर मस्त असं वातावरण झालेलं आहे पावसाचं. आज आषाढी एकादशीचं दिवसभर पाऊस चालू असतो. आता नेमकी उघडीप दिली होती, तेवढ्या वेळात मग आम्ही देवाचं दर्शन करून आलो. तर बघू शकता इतकं सुंदर असं वातावरण झालेलं आहे, सगळीकडं हिरवंगार झालेले. तर छान वाटतं अशा ह्याच्यात फिरायला वगैरे जायला, छान वाटतं. तर आता जाते घरी आणि आता खिचडी बनवायची आहे आणि झिरकं बनवायचे. रताळे पण बनवून ठेवलेले. तर आता इथं खिचडी वगैरे तयार झालेली आहे. खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी बनवलेली होती, त्याला आम्ही झिरकं पण म्हणतो. आणि काल बनवलेले आपण शेंगदाण्याचे लाडू आणि केळ होती. तर मुलांनी अगोदर केळी आणि शेंगदाण्याचे लाडू खाल्लेले होते, त्यामुळे ते म्हणे आम्ही आता नको, परत दुपारून खाऊ. संग्राम, काय झाली बाळा खिचडी? भारी झाली ना? विहान, तुला आवडली खिचडी? आवडली ना? अजून घ्या बरं का. त्याच्यानंतर आता आपल्या मुक्त गोठ्याचं पण काम आता पूर्ण झालेलं आहे. तर कालपासून ना खाली अशी त्याच्या तळाला म्हणजे ना असं काही वाघाने उकरू नये किंवा कोंबड्या वगैरे आपल्या असतात तर त्या बाहेर जाऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने आपण पडदी टाकून घेतलेली आहे. तर ती पूर्ण नाही झाली आहे अजून. काल आले होते ते माणसं, आता आज पण येणार आहे. त्यांचं अर्धं काम राहिलेलं आहे कुठंतरी दुपारपर्यंत. ते तिथून मग दुपारून इकडे येणार आहेत. तर म्हणजे ह्या ज्या प्लेटी दिसतात ना, ते त्यांच्याकडे एवढ्याच होत्या. मग आता आज ते प्लेटी खोलतील आणि मग दुसऱ्या बाजूला टाकतील, असं त्यांचं नियोजन असेल बहुतेक. तर अशा पद्धतीने म्हणजे काय झालं आहे, तिथून जेवढी दिसते ना असं इथून तर असं इथपर्यंत आणि इकडं आडवं असं आणि इथपर्यंत झालेलं आहे. आणि आता हे जे दिसते ना इथं पेरूच्या झाडाच्या मागं आणि तिकडं पूर्ण शेडला तिथं पूर्ण, मग ते पण एका दिवसात होऊन जाईल. म्हणजे 2 दिवसांचं काम होतं आपलं पडदीचं. तर ते पण काम पूर्ण झालं का मग छान लूक येणार आहे आपल्या मुक्त गोठ्याला. तर अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे आता. एखाद्या लोकांनी तयारी पण करून ठेवलेली. इथं माल वगैरे काढून ठेवला आहे, म्हणजे मिक्स करून ठेवले. अजून त्याच्यामध्ये सिमेंट आणि पाणी नाही ओतलेलं फक्त. मग हा सगळं मटेरियल आहे ना त्याच्यामध्ये टाकावं लागतो त्या 2 पात्र्यांमध्ये. मग हे होतं, मग पडदी तयार होत असते. इकडं जे आपलं आपण चाऱ्यासाठी जे सेक्शन बनवलेलं आहे याला पण आपल्याला पडदी टाकायची. इथं बघू शकता त्यांनी इथं खाली असं हे करून ठेवलेले, खोदून ठेवलेलं आहे थोडं थोडं.
तर मग इथं पण बनवायची आपल्याला. मग आज जर आले तर आज होईल किंवा मग उद्याच होऊन जाईल आता हे काम. त्याच पद्धतीने आपल्या विहिरीला पण आता इतकं पाणी आलेलं आहे ना, बघू शकता. म्हणजे आता अजून तर याच्यापेक्षा वरती येणारच हे, पण बघू शकता हे आता ते ना फार काळा कलर झालाय पाण्याचा, कारण पाण्याचा उपसाच होऊ नाही राहिलेला. कारण काय होतंय, जवळजवळ महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं मग शेताला पाणी द्यायची पण एवढी गरज नाही पडू राहिलेली. आणि तर मग पाणी द्यायची गरज नाही पडत, त्याच्यामुळे पाण्याचा उपसा नाही होऊ राहिलेला. आता जवळजवळ आहे ना, याच्यापेक्षा अजून जवळजवळ 4 पेटे पाणीवरती येईल पुढच्या महिन्यापर्यंत. तर अशा पद्धतीने झाली आपली विहीर. आता विहिरीचं पण काम करायचं चाललेलंच आहे आपलं. बघू आता कधी होतंय, कारण आहे ना विहिरीला आपल्याला कडं टाकायचं आहे. आपल्या शेळ्या किंवा कोंबड्या, आपली लहान मुलं असतात, भीती वाटते. पूर्ण असं ओपन झाले सगळीकडून, त्याच्यामुळे असं चांगलं आहे ना आपल्या 5 ते 6 फुटाचा आपल्याला कडं पण टाकून घ्यायचं आहे. चालली तयारी त्याची आता हळूहळू, ते पण करून घ्यायचं आहे. बघू शकता. पण पाणी आता भरपूर उंच यायला लागले. आता पार पाण्याचा हिरवा कलर झालाय, इतकं पार पाणी खराब होऊ राहिले आता.